नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालोय आमच्या पूर्वा आणि शुभमच्या लग्नाला, ते पण श्री मल्टीपर्पज हॉल कुरुकुली. अहो, आमच्या कोल्हापूरची लग्न संस्कृती जगात एक भारी राव, म्हणजे समृद्ध आणि पारंपरिक पद्धतीने असते राव. खास कोल्हापूर शैलीनेच भरलेली असते. पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं चालू आहे बघा की राव. कारखान्याचे चेअरमॅन साहेब पण आहेत बघा. विशेषतः कोल्हापूरचे लग्न कोल्हापुरातच असतात राव, कारण सगळं दणक्यात पाय असलं तर कोल्हापुरातच सगळ्या गोष्टी घडतात. पहिल्या जिल्ह्यात जाऊन असं समाधान मिळते असं काय ओकाने वाटतच नाही, कारण कोल्हापूर बेस्टच आहे राव. आमच्यावरून घ्या की राव, इकडे आमची तुळशी नदी आणि इकडे भोगावी नदी, पाण्याचा साठा आणि सगळीकडे हिरवळ. हिरवळ म्हणजे आमचं धनच की राव. ह्या धनातूनच सगळं आमचं काय होते. आमच्या कोल्हापुरात कोपऱ्यात गेला तर सगळीकडे हिरवळ म्हणजे सगळं धनच दिसल की. मग धन एवढं असल्यानंतर लक्ष्मीचं लग्न आम्ही का बारीक सारीक करणार करावं. अगदी थाटामाटात हो आमचं कोल्हापूरची लग्न. कोल्हापूर हे केवळ मिरची चप्पा आणि देवीसाठी प्रसिद्ध नाही, तर इथली पारंपरिक लग्न संस्कृती सुद्धा तितकीच लक्षवेधी आहे. अहो, इथं लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींची नव्हे तर दोन कुटुंबाची संस्कृतीचा आणि परंपरेचा संगम म्हणा की सर. पण जेवणाकडे अगोदर पोटोबा मग विठोबा असं लोकांचं असे, माझं नाही. आदल्या दिवशी मित्रांनो वधू आणि वराकडे वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या पारंपरिक हळद. अहो, नवरीचा पारंपरिक नऊवारी साज, नथ, बिंद्या आणि नवऱ्यांची कोल्हापूर भेटा असंच काय लागणार असते राव. आणि मुहूर्ताप्रमाणे मंगलाष्टका, कंकण बांधणे आणि सप्तपदी हे सगळे कार्यक्रम घेतले. मित्रांनो, शुभमंगल सावधान. सावधानचा कधी आज बघितला का बघा. सावधान म्हणजे इथनं पुढे सावध राहा. हे जास्त करून नवऱ्यालाच लागू होतंय आणि नवऱ्याच्या आई बाबाची. मजेत म्हटलं तुम्ही मनाव घेऊ नको. खरं तर मित्रांनो हे सगळ्यांना लागू होतं. आणि एक नवरी घरात आली नातं भरपूर घेऊन येते. कुणाची वहिनी, कुणाची सून, कुणाची मुलगी आणि नवऱ्याची बायको. सगळी नाती फक्त नवऱ्याला जपायला लागते राव. मला काल पण मी बोललोय, पोरगीला आपल्या तळहाताप्रमाणे आई बाबा सांभाळतात आणि तीच पोरगी लक्ष्मी म्हणून दुसऱ्या घरात नांदायला जाते. त्यामुळे मित्रांनो नाती जपायला शिका. नवरा असू दे, बायको असू दे, आपले सासू सासरू असू दे किंवा आपल्या सुना. कारण प्रेमाचे शब्द प्रेमच येणार हो आणि रागाचे शब्द राग येणार. मित्रांनो, सगळ्यांच्यावर प्रेमाने बोलत जा. नाती टिकत्यात एक नंबर भाग. चला तर मित्रांनो, आपण नवरा नवरीकडे जाऊया की जरा. नवरा किती खुश आहे बघा की राव. विषयभर आहो ऐकण्याचा चान्स मिळावं नवऱ्याला. सपला की विषय मग शिवच आनंद सगळ्यात मोठा असतो राव. त्यानंतर हार घातल्यानंतर हा व्हिडिओ असतो बघा. नवरा नवरीला पाणी देणे ही कोल्हापुरी आणि लग्नातली एक साधी पण अर्थपूर्ण गोड रीत आहे. जे लग्न म्हणजे केवळ विधी नव्हे तर प्रेम, सहकार्य आणि सहजीवनाची सुरुवात. कोल्हापूर लग्नामध्ये अनेक सुंदर रीतिरिवाज असतात. त्यातलीच एक गोड परंपरा म्हणजे नवरा नवरीला पाणी देणे. मुलगीची दादा आणि वहिनी पाणी द्यायसाठी जमतात बघा. म्हणजे समानता आणि सेवा, जिव्हाळा आणि काळजी आणि एकत्र जीवनाची सुरुवात. कोल्हापूरमध्ये लग्नामध्ये ही रीत साधेपणाने आणि अत्यंत भावनिकेने पार पाडली जाते. आज ही गावाकडच्या किंवा शहराच्या पारंपरिक लग्नामध्ये याचे पालन सुद्धा केले जाते. म्हणजे लग्नातील एक गोड रीतिरिवाज म्हणायचे. मित्रांनो, नवरीच्या लग्नात तिच्या मैत्रिणी आणि बहिणीची भूमिका अत्यंत खास असते म्हणा. त्या केवळ मदतनीस नसतात तर नवरीच्या भावनिक आधारस्तंभ, आनंदाचे कारण आणि पारंपरिक रीतिरिवाजाची रंगत वाढवणाऱ्याच्या व्यक्तीच असतात. बघा म्हणजे सर्वात जवळच्या व्यक्तीपैकी एक म्हणायची सर. नवरीची साडी, दागिने, मेकअप, काळजी घेणं. भावनिक दृष्ट्या नवरी जेव्हा नर्वस होते तेव्हा तिला सावरणारी बहिणीच असते की तर नवरीच्या मैत्रिणी आणि बहिणी ही तिच्या आयुष्यातली खरी हिरो असतात. नवरीच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करताना तिच्या प्रत्येक पर्वाला साथ देतात त्या प्रेमाने आणि काळजीने आणि बिनधास्तपणे. त्या मैत्रिणीच किंवा आणि बहिणीच किंवा. लग्न संपत आलं की हसऱ्या चेहऱ्यावरून अश्रू येतात आणि बहिणी आणि मैत्रिणी डोळ्यात त्या क्षणी त्याचं नातं किती खोल आहे हे दिसून येते की राव.
मैत्रिणींचं आणि बहिणींचं कसं असतं, लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत आनंद आणि दिवसभर आनंद. ज्यावेळी नवरी जाते ना, अश्रूचं सोनच किराव आणि शेवटचं आलिंगनच म्हणायचं की जोपर्यंत नवरी भेटत नाही तोपर्यंत. एकदा नवरी आपल्या कुंडली संसारात तर कशाला येते हो, आपल्या आपल्या घरीच की, कारण ती कुणाची तर लक्ष्मी असते. राव मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आताच मॉनिटाईज झाले आणि तुमच्या आशीर्वादाने आणि अंबाबाई मांड हसूर तुम्हाला यांच्या आशीर्वादाने अशीच साथ आपल्याला मिळू दे. असं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. इंस्टाला पण आपलं पेज आहे महेश बागडे, त्याला पण फॉलो करा नक्की राव आणि छोटे छोटे व्हिडिओ नक्की बघा, खरोखर आनंद मिळेल.